नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचे जे काही महत्त्वाचे PYQ क्वेश्चन आहेत ते वन लाईनर स्वरूपात या ठिकाणी पाहत आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जे काय बिहार ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम आहे यामधील जे काय PYQ क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी जो का पहिला क्वेश्चन आहे तो आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इज इन्व्हॉल्व इन द बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे सेरोटोनिन. जे काय मोनोअमाइन ऑक्सिडेज जे एन्झाईम आहे हे जे काय सेरोटोनिनच्या मेटाबॉलिझममध्ये काय रिस्पॉन्सिबल आहे किंवा सेरोटोनिनचं मेटाबॉलिझम काय करतं ते घडून आणतं. त्यानंतर हायपरग्लायसेमिया इज प्रोड्युस्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ. आता हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, तर या ठिकाणी मित्रांनो सर्वांना माहिती आहे की ग्लुकोजची जी काय लेवल आहे काय होते ब्लडमधले काय होते इन्क्रीज होते, त्याला आपण हायपरग्लायसेमिया असं म्हणतो. आणि हायपरग्लायसेमिया जो काय डिसीज आहे किंवा कंडिशन आहे ती इन्सुलिनमुळे काय ते या ठिकाणी घडून येते. इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं हायपरग्लायसेमिया हे काय कंडिशन या ठिकाणी दिसून येते. तर उत्तर आहे इन्सुलिन. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग कॅन बी युज्ड ड्युरिंग हायपरथायरॉइडिझम थायरॉइड क्रिजेस. ते काय हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं आयोडीनची डिफिशियन्सी होते आणि अशा कंडिशनमध्ये आयोडीन हा ड्रग या ठिकाणी पेशंटला दिला जातो. तर जे काय आयोडीन आहे जे काय आपण त्याला म्हणूयात ग्वायटर डिसीज आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आयोडीन यूज केलं जातं. त्यानंतर फ्लुड्रोकॉर्टिसोन इज यूजफुल इन. जे काय फ्लुड्रोकॉर्टिसोन ड्रग आहे ते ड्रग जे काय रिप्लेसमेंट थेरपी इन ॲडिसन डिसीजमध्ये हा काय केला जातो यूज केला जातो. जे काय ॲडिसन डिसीजची काय रिप्लेसमेंट थेरपी आहे त्यामध्ये हा फ्लुड्रोकॉर्टिसोन नावाचा ड्रग या ठिकाणी यूज केला जातो. आता हा जो काय ॲडिसन डिसीज आहे मित्रांनो तो ॲड्रिनल ग्लँडचा काय डिसीज आहे. जो काय ॲडिसन डिसीज आहे तो कोणत्या ग्लँडचा डिसीज आहे ॲड्रिनल ग्लँडचा डिसीज आहे आणि त्यामध्ये फ्लुड्रोकॉर्टिसोन हा रिप्लेसमेंट थेरपी म्हणून या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आर यूज्ड ॲज. जे काय ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे त्याचं जे काय यूज आहे ते आहे अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट. हिस्टॅमाइन इज प्रेझेंट इन बॅसोफिल्स. जे काय बॅसोफिल सेल्स आहेत त्यामध्ये हिस्टॅमाइन प्रेझेंट असतं. त्याचबरोबर जे काय मास्ट सेल आहेत त्यामध्ये सुद्धा हिस्टॅमाइन प्रेझेंट असतं. तर कधी ऑप्शन दोन्हीपैकी आलं तर दोन्ही आले तर दोन्ही करेक्ट आहे. दोन्हीपैकी बॅसोफिल आलं तर बॅसोफिल आहे किंवा मास्ट सेल असेल तर मास्ट सेल आहे. दोन्हीमध्ये काय असतं हिस्टॅमाइन प्रेझेंट असतं आणि हिस्टॅमाइन सर्वांना माहिती काय आहे ॲटोकॉइड्स आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेरिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग इज नोन ॲज. सिम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो. जे काय ड्रगची प्रिपरेशन असेल डिस्पेन्सिंग असेल त्याचबरोबर ड्रगचं ॲडवाईज असेल कंपाऊंडिंग असेल त्याला आपण काय म्हणतो फार्मसी असं म्हणतो. म्हणजेच हे काय फार्मसीची डेफिनेशन आहे. प्रिपेरिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिकॅमेंट इज कॉल्ड ॲज अ फार्मसी. ओके. तर सिम्पल क्वेश्चन होता एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्वेश्चन चुकतो आणि गलती करून बसतात चूक करून बसतात. तर असे सिम्पल क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी DI एक्झामला विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ॲनिमल टिश्यू इज मोस्ट सेन्सिटिव्ह टू असिटिल कोलिन फॉर एक्सपेरिमेंट इन बायोअसे. जो काय टिश्यू आहे रेक्टस ॲब्डोमिनस ऑफ फ्रॉग हा असिटाईल कोलिनला काय आहे सेन्सिटिव्ह आहे. कशामध्ये बायोअसेमध्ये. जे काय बायोअसे स्टडी आहे ड्रगची त्याच्यामध्ये जो काय ॲसिटाईल कोलिनसाठी रेक्टस ॲब्डोमिनस टिश्यू जो की फ्रॉगचा जे काय टिश्यू आहे ते या ठिकाणी यूज केला जातो तो त्यासाठी सेन्सिटिव्ह आहे. सबक्युटेनियसली गिवन ड्रग शोज लॉंगेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन इफ इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ. जेव्हा आपण सबक्युटेनियस फॉर्ममध्ये आपण ड्रग देतो तेव्हा जर ड्रग ऑइली सस्पेन्शनमध्ये असेल ऑइली सस्पेन्शन फॉर्ममध्ये असेल त्याची ॲक्शन जास्त मिळते. याचं कारण काय की मित्रांनो जे काय ऑइल आहे आणि टिश्यू फ्लूइड आहे ओके
टिश्यूमध्ये काय असते, टिश्यू फ्लुइड असते, हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. ते काय करतात, एक कंपार्टमेंट, सेपरेट कंपार्टमेंट काय करतात, फॉर्म करतात. आणि मग ऑइली जे काही सबस्टन्स आहे, ड्रग आहेत, ते काय होतं, जे काय स्किन थ्रू काय होतं, अब्सॉर्ब होतं. आणि त्या ठिकाणी काय होतं, जे काय ॲक्शन आहे, जे काय होते, लॉंगेस्ट ड्युरेशनमध्ये काय होते, घडून येते. त्या ठिकाणी काय कन्सेप्ट काय मित्रांनो, या ठिकाणी जे काय ऑइली इंजेक्शन आहे किंवा ड्रग सबस्टन्सेस आहे ते आणि टिश्यू फ्लुइडमधील जे काय कंटेंट आहे, फ्लुइड आहे, हे काय करतात, दोन सेपरेट फेज फॉर्म करतात. आणि याच्यामधलं ऑइल जे काय ड्रग आहे, इंजेक्शन आहे, ते काय होतात, लिपिड जे काय आहेत नेचर आहे टिश्यूचं, सेलचं, त्यामध्ये काय होतं, ते अब्सॉर्ब होतात. ओके. आणि त्यामुळे ॲक्शन काय होते, फास्ट होते. त्यानंतर एंटेरिक कोटेड टॅबलेट रिलीज ड्रग इन. आता सर्वांना माहीत आहे, जे काय एंटेरिक कोटेड जे काय टॅबलेट आहेत, ती कशासाठी यूज केले जाते, की ड्रग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय झाला पाहिजे, रिलीज झाला पाहिजे किंवा अब्सॉर्ब झाला पाहिजे. तर या ठिकाणी याची कन्सेप्ट काय आहे, की जे काय ॲसिड मध्ये डिग्रेड होणारे जे ड्रग आहेत, ॲसिडमध्ये डिग्रेड होणारे जे काय ड्रग आहेत, ॲसिड मीडियममध्ये डिग्रेड होणारे ड्रग आहेत, ते काय केले जातात, एंटेरिक कोटेड टॅबलेटमध्ये काय केले जातात, एंटेरिक कोटेड टॅबलेटच्या फॉर्ममध्ये काय केलं जातं, ते दिले जातात. का? कारण की स्टमकमध्ये ॲसिड असतं आणि मग हे ॲसिडमध्ये हे ड्रग ॲसिडमध्ये डिग्रेड होऊ नये म्हणून त्याला काय केले जाते, कोटिंग केली जाते. आणि मग हा ड्रग काय होतो, ॲसिडमधून म्हणजे स्टमकमधून काय होतो, इंटेस्टाईनमध्ये येतो आणि इंटेस्टाईनमध्ये काय होतो, तो अब्सॉर्ब होतो. तर जे काय एंटेरिक कोटिंग आहे कशासाठी केली जाते, तर ड्रगचं जे काय ॲसिड मध्ये जे काय डिग्रेडेशन होतं, तर त्यासाठी हे एंटेरिक कोटिंग केले जाते. म्हणजेच ड्रगची ॲक्शन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये घडवून आणण्यासाठी एंटेरिक कोटिंग केली जाते. कशाला? टॅबलेटला. तर उत्तर काय आहे, स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर क्विकेस्ट अब्सॉर्प्शन ऑफ ड्रग टेक प्लेस बाय. जे काय ड्रगचं जे काय फास्ट अब्सॉर्प्शन कोणत्या रूटमार्फत होतं, ते आहे आय व्ही रूट. जेवढे काय आपण ड्रगचे जे काय रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्यामधील जे काय इंट्रॅव्हनस रूट आहे, त्यामध्ये ड्रगचं अब्सॉर्प्शन फास्ट होतं. त्याचबरोबर ड्रगचे जे काय ॲक्शन आहे फास्ट होते आणि त्या ठिकाणी 100% बायोॲबिलिटी असते. हे लक्षात घ्या, 100% बायोॲबिलिटी असते. कुठं? आय व्ही रूटमध्ये. ओके. या ठिकाणी 100% काय आहे, बायोॲबिलिटी आय व्ही रूटची. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग गिव्ज यू द बेस्ट थेरपेटिक इंडेक्स. आता थेरपेटिक इंडेक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी LD50 अपॉन ED50 याला काय म्हणायचं आपण, बेस्ट थेरपेटिक इंडेक्स असणारं जे काय रेशो आहे, ते आहे LD50 अपॉन ED50. म्हणजे काय, लेटल डोस अपॉन इफेक्टिव्ह डोस, त्याला आपण काय म्हणतो, थेरपेटिक इंडेक्स. आता या ठिकाणी लो थेरपेटिक इंडेक्स आणि हाय थेरपेटिक इंडेक्स असणारे जे काय ड्रग आहेत, यामध्ये एक बेसिक काय डिफरन्स आहे. मध्ये काय, लो थेरपेटिक इंडेक्स असणारे ड्रग काय असतात, टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. तर जे काय हाय थेरपेटिक इंडेक्स असणारे ड्रग काय आहेत, सेफ असतात किंवा त्याची कोणतेही काय होत नाही, साईड इफेक्ट कमी असतात. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे काय लो थेरपेटिक इंडेक्स असणारे ड्रग आहेत, काय ते टॉक्सिक इफेक्ट जास्त प्रोड्यूस करतात किंवा अनसेफ असतात. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर व्हेंट्रिक्युलर आर्थिमिया द ड्रग ऑफ चॉईसेस. तर या ठिकाणी मित्रांनो, जे काय व्हेंट्रिक्युलर आर्थिमिया काय आहे, तर ह्या कंडिशनमध्ये जे काय हार्टची जी काय लोअर चेंबर आहे, ओके, जे काय हार्टची जी काय लोअर चेंबर आहे, त्याला आपण व्हेंट्रिकल्स म्हणतो. आणि व्हेंट्रिकल्स जे काय आर्थिमिया आहे, तो काय करतो, हार्टबीट इन्क्रीज करतो. ओके. आणि हार्टबीट इन्क्रीज झाल्यामुळं कार्डियक अरेस्टचा काय होतो, धोका असतो किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. आणि त्या कंडिशनमध्ये आपण लिग्नोकिन हे ड्रग या ठिकाणी यूज करतो. तर जे काय व्हेंट्रिक्युलर अरेथमिया काय आहे, जे काय लोअर चेंबर आहे हार्टचं, त्यामध्ये काय होतं, हार्टबीट किंवा त्याची ॲक्टिव्हिटी वाढते आणि हार्टबीट वाढतं आणि अशा कंडिशनमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्या कंडिशनमध्ये ड्रग आपण लिग्नोकिन हा यूज केला जातो. त्यानंतर मास्ट सेल आर नोटेड फॉर देअर हाय कंटेंट ऑफ हिस्टामाइन अँड हेपॅरिन. त्याचबरोबर आता आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की हेपॅरिन कुठं स्टॉप पडतो, तर तो बेसोफिल सेलमध्ये
सॉरी हिस्टॅमाइन कुठं सापडतो आपण बेसोफिल सेल आणि मास्ट सेलमध्ये. त्याचबरोबर ह्या मास्ट सेलमध्ये हिस्टॅमाइन बरोबरच हेपॅरिनसुद्धा असतो. आणि हेपॅरिन काय आहे मित्रांनो, अँटीकोॲग्युलंट. तर ड्रग युज्ड इन द ॲक्यूट ब्रॉन्कियल अस्थमा. त्या ठिकाणी मॅक्झिमम क्वेश्चन जर आला ब्रॉन्कियल अस्थमामध्ये, ॲक्यूट ब्रॉन्कियल अस्थमामध्ये कोणता ड्रग यूज करतो, तर तो साल्ब्युटामॉलच असेल किंवा साल्ब्युटामॉलवरच क्वेश्चन विचारला जातो. ब्रॉन्कियल अस्थमा म्हटलं तर मॅक्झिमम जे काय उत्तर असेल ते आहे साल्ब्युटामॉल असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एक्झाममध्ये हा साल्ब्युटामॉलवरच या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. तर या ठिकाणी जे काय ॲक्यूट ब्रॉन्कियल अस्थमामध्ये जे काय ड्रग यूज केला जातो तो आहे साल्ब्युटामॉल. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग विल प्रोड्यूस कॉन्स्टिपेशन व्हेन यूज्ड ॲज अ अँटॅसिड. आता या ठिकाणी मित्रांनो जे काय अँटॅसिड आहेत त्यामध्ये जे काय ॲल्युमिनियम कंटेनिंग जे काय अँटॅसिड आहेत हे काय करतात, कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतात. आता कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी डिफिकल्टी इन डिफिकेशन म्हणजे काय, तर हार्ड स्टूल या ठिकाणी फॉर्म होतात. हार्ड स्टूल. ओके, म्हणजेच काय होते, स्वच्छ त्रास होतो किंवा जे काय स्वच्छ साप येत नाही त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. आणि जे काय ॲल्युमिनियम कंटेनिंग जे काय अँटॅसिड आहेत ती कंडिशन काय प्रोड्यूस करतात, ते कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर जे काय मॅग्नेशियम कंटेनिंग जे काय अँटॅसिड आहेत, मॅग्नेशियम कंटेनिंग ते काय करतात, लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. हे लक्षात घ्या, लॅक्झेटिव्ह प्रोड्यूस. मॅग्नेशियम कंटेनिंग जेवढे काय अँटॅसिड आहेत ते काय करतात, लॅक्झेटिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात. लॅक्झेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, डायरिया प्रोड्यूस करतात. ओके, त्यानंतर लॅक्झेटिव्ह काय, तर अपोजिट टू कॉन्स्टिपेशन. लॅक्झेटिव्ह काय, कॉन्स्टिपेशनच्या ऑपोजिट आहे. त्यानंतर अँथ्राक्विनोन ग्रुप ऑफ पर्गेटिव्ह आर, ते आहे इरिटंट पर्गेटिव्ह. जेवढे काय अँथ्राक्विनोन ग्रुप असणारे जे काय पर्गेटिव्ह आहेत ते कसे आहेत, इरिटंट आहेत. ओके, ते इरिटेशन प्रोड्यूस करतात आणि नंतर काय होते, पर्गेटिव्ह ॲक्शन प्रोड्यूस होते. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस इन द ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड फिवर. आता सर्वांना माहिती आहे कॉमन ड्रग आहे जो काय क्लोरामफेनिकॉल आहे. हाच काय ड्रग ऑफ चॉईस आहे. इतरही ड्रग आहेत परंतु ह्या क्लोरामफेनिकॉलवरच मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. तो काय ड्रग ऑफ चॉईस काय, काय टायफॉईड फिवरमध्ये यूज केला जातो. यालाच आपण एंटेरिक फिवर पण असे म्हणतात. टायफॉईडलाच काय म्हणतो आपण, एंटेरिक फिवर. ओके, जवळपास याचा इन्क्युबेशन पिरियड 10 ते 15 दिवसाचा आहे टायफॉईडचा. ओके, आणि हा क्लोरामफेनिकॉल लहान मुलांमध्ये दिले असते, ग्रे बेबी सिंड्रोम प्रोड्यूस करतो. ओके, हा याचा मेन साईड इफेक्ट आहे, ग्रे बेबी सिंड्रोम. कशाचा, क्लोरामफेनिकॉलचा. आणि यावरती पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे की ग्रे बेबी सिंड्रोम हा कोणत्या ड्रगचा साईड इफेक्ट आहे, तर तो आहे क्लोरामफेनिकॉलचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ड्रग युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. तर या ठिकाणी मित्रांनो हा डॅप्सोन जो ड्रग आहे हा लेप्रसीमध्ये यूज केला जातो. तर हा सल्फा ड्रग आहे. मॅक्झिमम वेळेस याच्यावर अँटीलेप्रोटिक ड्रग म्हटलं की डॅप्सोनच असणार. जसं की ॲक्यूट ब्रॉन्कियल अस्थमा म्हटलं की साल्ब्युटामॉल असणार. त्याचबरोबर टायफॉईड फिवर म्हटलं की क्लोरामफेनिकॉल असणार. अशी बेसिक किंवा मग कॉमन सेन्स असणारे जे काही गोष्टी आहेत, सिम्पल आहेत, त्या अशा एक्झाममध्ये विचारले जातात.